इचलकरंजी शहरासह परिसरात वटपौर्णिमा उत्सव सोमवारी पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच शहरातील विविध मंदिर परिसर तसेच वडाच्या झाडाजवळ सुवासिनी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वडाची विधिवत पूजा केली। पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मनोभावे प्रार्थना करत महिलांनी वटवृक्षाची प्रदक्षिणा घालून धार्मिक परंपरा जपली। वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुले, फळे, हळद कुंकू, अक्षता, कापसाचा दोरा आणि पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ गर्दी केली होती। धार्मिक विधीनुसार वटवृक्षाची पूजा करून त्याला दोरा गुंडाळत महिलांनी अखंड सौभाग्याची कामना केली। विविध मंदिरांमध्येही विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। अनेक ठिकाणी सामूहिक पूजनाचे आयोजन करण्यात आले होते। पूजेनंतर वडाच्या झाडाखाली धार्मिक कथा ऐकण्याची परंपराही अनेक ठिकाणी पाहण्यात आली। लहान मुली आणि युवतींनीही या धार्मिक विधीमध्ये उत्साहाने सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले। वटपौर्णिमेनिमित्त शहरातील फुलांची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने तसेच फळ विक्रेत्यांकडे दिवसभर मोठी गर्दी होती। सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून आली। शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर आणि वडाच्या झाडांच्या ठिकाणी उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले। भारतीय संस्कृतीतील कौटुंबिक मूल्ये, श्रद्धा आणि परंपरा जपणारा वटपौर्णिमा सण यंदाही मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला। महिलांच्या श्रद्धा, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सण इचलकरंजीसह परिसरात आनंद, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला।